नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आजी आणि समर बाहेर आलेले आहेत। दोघं एकमेकांशी गप्पा करत आहेत। समर म्हणतो की आजी खरंच मला माफ कर, मी तुझी काळजी घेण्यासाठी कमी पडलो, नाहीतर ही अशी वेळ तुझ्यावर आलीच नसती। खरं तर माझीच खूप मोठी चूक झालेली आहे, तेव्हा मी तुझी काळजी घ्यायला हवी होती। त्यावरती आता आजी म्हणते की अरे पिंट्या, तुझी कसली चूक आहे? अरे असली क्रूर माणसे ह्या जगामध्ये असतात हे आपल्याला रोज उठून कुठे कळत असतं बरं, आणि आपण मात्र आपल्या जगामध्ये असतो। आपल्याला असं वाटतं की आपण एकदम सुरक्षित आहोत। पिंट्या अरे अशी विकृत माणसं आहे तर ती अशी जगात असतात, या निमित्ताने आपल्याला समजलेलं आहे। म्हणजे हे बघ अरे, आता आपण काळजी घेऊ, हे बघ माझी सुटका करण्यासाठी अरे तू सगळं केलेलं आहे। तू आणि स्वानंदीने मला घरी आणलं, मग यापेक्षा काय अपेक्षा ठेवायची बरं? आणि काय रे पिंट्या, हे सगळं कोणी केलं असेल? त्यावरती समर म्हणतो की अगं हे बघ माहिती नाही, परंतु स्वानंदी मॅडम मात्र ऐकतीच नाही। आजी म्हणते की अरे स्वानंदी पण असं उगाच नाही बोलणार, तिला काहीतरी संशयास्पद वाटलं असेल, उगाच हे सर्व नाही बोलणार, आणि ती सुद्धा जबाबदार मुलगी आहे। आता हे सर्व काही ऐकल्यानंतर मात्र समर आता लगेच म्हणतो की काकू बद्दल असं विचार करूच कसा शकते, कारण काकू घरातल्या घरात राहते, मग काकू असं आपल्याबरोबर वागेल का? त्या कसं काकूवर म्हणजे नाव घेऊ शकतात? त्यानंतर मात्र आता लगेच समर म्हणतो नाही, पण अंशुमन सुद्धा असं नाही वागू शकत। तर लगेच आजी लगेच म्हणत आहे की अरे सगळ्या फॅमिलीने एकत्र राहिलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र अगदी गुण्या गोविंदाने नांदायला पाहिजे, आणि मला काही अंशुमन आणि मलिका यांचं खरं वाटत नाही। त्यावरती आता समर म्हणतो की हे बघ, पुढे मात्र आता घरातील प्रत्येकाची काळजी घेण्याचं मी ठरवलेलं आहे। किती काही झालं तरी शेवटी मात्र आता मी प्रत्येकासाठी सिक्युरिटी गार्ड नेमलेला आहे, आणि आता सिक्युरिटी गार्ड प्रत्येकाची काळजी घेत राहील। हे बघ आजी, यापुढे मात्र तू सतत आपला फोन वगैरे आहे तर तो चार्ज करून ठेवायचा। कुठेही जरी गेली ना, सगळ्या गोष्टी मात्र आता तुझ्या जवळ असणार आहेत, फोन, चार्जर वगैरे सगळ्या। अगदी जाताना तुम्हाला फोन करायचा, कळले ना आजी? यापुढे कशी काळजी घ्यायची, प्रत्येक गोष्ट मला सांगितली पाहिजे, कळलं ना तुला? आता समर असे म्हणत असताना आजी म्हणते की हो अरे कळलं पिंट्या। त्यानंतर आता इकडे मलिका मात्र आता रूम मध्ये आहे आणि अंशुमन तेथेच असतो। तेव्हा मलिका म्हणते की अरे ती स्वानंदी, त्याची लायकी तरी आहे का? बघ ना, अगोदर मात्र मला ती टोमणे मारत होती, आणि आता तिने माझ्यावर चक्क आरोप केलेत। एकतर त्या म्हातारीचा माझ्यावर रागच आहे, आणि आता म्हणजे बरं झालं त्या म्हातारीने तिच्यावर विश्वास नाही ठेवला, नाहीतर सगळं काही संपलं असतं। शिवून म्हणतो की त्या स्वानंदीचा जो काही आता हा कॉन्फिडन्स आहे तो वाढत चाललेला आहे, परंतु ते वसुलीवाले मात्र आता तिला भेटले तरी कुठे? तेव्हा मलिका म्हणते की अरे ती स्वानंदी आहे, स्वानंदी अगदी बिळातून सुद्धा तिने शोधून काढलं असेल। त्यावरती मात्र आता लगेच अंशुमन म्हणतो की पण दादाने मात्र तिला डिसमिस करून टाकलं, तिच्यावर विश्वास नाही ठेवला। अंशुमन पुढे म्हणतो की हे बघ अगं, कितीही स्वानंदीने उड्या जरी मारल्या ना, तरी सुद्धा ती आपलं काहीच वाकडं करू शकत नाही। त्यावरती मलिका म्हणते की हो का, असं का? अंशू, मी तुला किती वेळेस समजावलं, तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे तर तो मात्र आपल्याला एक दिवस नडेल, आणि आज सगळ्यांच्या समोर त्या स्वानंदीने मला व्हिलन ठरवलेला आहे, त्यामुळे आजचा जो काही दिवस होता, जी काही वेळ होती, कसं तरी मी हाणून पाडला, पण समोरचा सुद्धा विश्वास आता डगमगत चाललेला आहे। तेव्हा अंशुमन म्हणतो की नाही, हे बघ दादाचा अजूनपर्यंत तुझ्यावर विश्वास आहे, इथून पुढे सुद्धा राहणार आहे। त्यावरती मलिका म्हणते की हो अरे विश्वास आहे, आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे, पण तरी सुद्धा त्याचा विश्वास आहे, पण तो कंट्रोलमध्ये नाही ना, कारण आजपर्यंत तो माझं सर्व काही ऐकत होता, पण आता स्वानंदीचं सर्व काही ऐकतो। आजकाल जास्त तो स्वानंदीच्या कंट्रोलमध्ये असतो, माझ्या नाही। तो तिच्या प्रेमामध्ये पार बुडालेला आहे, आणि कसं बसा मात्र सांभाळून घेतलेला आहे, परंतु हे सगळं फार दिवस नाही चालणार, परिस्थिती कधीही पलटू शकते, त्यामुळे किती काही झालं तरी आता आपल्याला सावध राहावंच लागेल। तेव्हा हे ऐकून अंशुमन म्हणतो की म्हणजे आपण घाबरून राहायचं का? त्या स्वानंदीला घाबरून राहायचं? तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की मी असं कुठे म्हटलं ना, त्या स्वानंदीने या मलिकाला उघडं पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी तिला नाही सोडली। तुला काय वाटलं की अरे अंशुमन, मी तिला असं सोडेल? मी तिला मात्र आता हे सगळ्याची शिक्षा देईल म्हणजे देईलच। त्यानंतर आता इकडे वृद्धाश्रमामध्ये आता सगळेजण आता आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे। प्रमिला ताईंची खूप धावपळ सुरू असते, ते प्रत्येकाला कामाला लावून सगळी तयारी व्यवस्थित पार पाडायला सांगते, आणि त्यानंतर मात्र आता प्रमिला ताई म्हणजे त्या आजी स्वानंदीला फोन करतात,
आणि म्हणतात की काय झालं राजवाडेबाई, कशा आहात, काय सुरू आहे. त्यावरती आता स्वानंदी हसते आणि म्हणते की काय झालं प्रमिला आजी, तुम्ही कसे आहात. तेव्हा आता आजी तिला म्हणते की अगं आषाढी एकादशीच्या पूजेची सगळी तयारी सुरू आहे आणि तुला यायचं आहे, लक्षात आहे ना तुझ्या. तेव्हा लगेच स्वानंदी म्हणते की अर्थात मी तर येणारच आहे, पण लवकरात लवकर सांगा की मी काय काय घेऊन येऊ. तेव्हा आजी म्हणते की अगं हे बघ तू माहेर वाशिन आहे, तुला काही घेऊन यायचं नाही म्हणून, हे बघ तू फक्त यायचं आहे आणि आमच्याकडून गोड कौतुक आणि लाड करून घ्यायचे आहे. तेव्हा स्वानंदी खुशच म्हणते की हो ते तर मी घेणार आहेच, ते पण मात्र हक्काने. आणि तुम्ही जर मला हक्काने म्हणत असतात की मी माहेर वाशिन आहे तर मात्र आता हक्काने मात्र माझ्याकडून आता सगळं काही फराळ वगैरे घ्यायचं आहे आणि मी फराळाचं काम करेल. सगळं काही फराळ मी घेऊन येते, ती जबाबदारी माझी असेल आणि तुम्ही नाही म्हणायचं नाही. त्यावरती मात्र आता लगेच आजी म्हणतात की ठीक आहे आण तू, आणि तुझ्या फराळाला आम्ही नाही कसं म्हणायचं आणि नक्की यायचं, सहकुटुंब सहपरिवार यायचं. हे बघ अगं समररावांसाठी खास असं आमंत्रण, त्यांना नक्की घेऊन यायचं बरं का, आणि त्यांसाठी खास असं आमंत्रण असेल. त्यावरती आता स्वानंदी हसते आणि म्हणते की बापरे, मी त्यांची गॅरंटी आता देऊ शकत नाही, पण निरोप मात्र मी त्यांना नक्की न विसरता देते नक्की. आजी म्हणतात की अगं हे बघ फुगड्या वगैरे सगळं खेळायचं आहे, काही आता म्हणजे विसरायचं नाही. त्यावरती स्वानंदी म्हणते की बापरे फुगड्या, बापरे मला चक्कर येते, मी नाही खेळू शकत, तुम्हीच खेळा फुगड्या वगैरे आणि लवकरच मात्र आता आपण भेटूयात, असं करून आता बाय करत फोन ठेवतात. आणि त्यानंतर आता इकडे अंशुमन आणि मलिका दोघंही आपल्या रूममध्ये आलेले आहेत. मलिका जरा टेन्शनमध्ये विचार करत असताना अंशुमन बघतो आणि विचारतो की मॉम अगं कसला विचार करत आहे तू. त्यावरती आता लगेच मलिका म्हणते की अरे त्या स्वानंदीचा आणि त्या स्वानंदीने माझ्यावर किडनॅपर करण्याचा आरोप केलेला आहे आणि बघ ना तुझ्या ताईने सुष्मिताला म्हणते. सुष्मिता म्हणते की हो ना ताई, असं कसं वागू शकते, माझी ताई माझ्याशी असं वागते आणि तुम्ही तर बघितलंच ना तिने कसे माझ्याकडून आता हे अधिकार सुद्धा काढून घेतले आणि बघा ना ती कसं वागते आपल्याशी, फार असं वियर्ड वागते. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की हो ना बघ ना अगं सुष्मिता, तू घरात आल्यापासून फक्त आणि फक्त ती तुझा छळ करत आहे, कशी वागते ती तुझ्याशी. म्हणून मलिका आता बरोबर सुष्मिताचे आणखीन कान स्वानंदीच्या विरोधात भरतच असते. त्यावरती सुष्मिता विचारते की अहो मॉम इन लॉ, पण मी काय करू. तर लगेच मलिका आता अंशुमनला म्हणते की बघितलंस का सुष्मिता किती भोळी आहे आणि तू सुद्धा तिच्यासारखंच वाग. तेव्हा सुष्मिता म्हणते की मी तिच्यासारखं वागायला गेल्यानंतर आता ती म्हणजे मी तोंडावर पडत असते. तर मलिका तिच्या आणखीन कान भरते आणि म्हणते की एक काम कर, तू तुझं मात्र डोकं चालव आणि एकदा की डोकं चालवलं तर तुला मात्र आयडिया येतील आणि एकदा की आयडिया आल्या तर मात्र तू तुझ्या ताईला मात्र कसं बसं तोंडावर पाडू शकते आणि सोच तू काहीतरी विचार कर. म्हणून बरोबर आता सुष्मिताला त्या म्हणजे तिच्या भरीस घालत असतात या स्वानंदीच्या विरोधात. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की हो ना काकू, म्हणजे मॉमीनला तुम्ही एकदम बरोबर बोलतात, मला काहीतरी ताईच्या विरोधात करावं तर लागेल आणि ती तुमच्याशी आणि अंशी जरा आता विचित्र वागते, त्यामुळे खरंच मला खूप राग येतो. अंशुमन सुद्धा नाटक करत म्हणतो की हो ना राग तर मला सुद्धा येतो आणि मी जर काही बोलायला गेलो तर तुझी ताई माझ्याशी किती रूडली वागते आणि अगं हे बघ तू स्वतः हे सर्व बघितलेलं आहे ना, आणि जर काही आता आपण बोलायला गेलो तर दादा लगेच माझ्यावर ओरडतो, त्यामुळे स्वीट्स तूच काहीतरी करू शकते. त्यावरती आता सुष्मिता म्हणते की पण मी काय करायचं तेच मला नाही कळत. आणि तेवढ्यात मात्र सुष्मिता आता सगळं काही सांगायला सुरुवात करते, कारण ताईला जर उंचीवर नेलं तर तिला खूप घाबरट येत असते, भीती वाटत असते आणि जर तिला गोल गोल फिरवलं तर तेव्हा सुद्धा मात्र तिला चक्कर वगैरे येतात. गोल गोल फिरवल्यानंतर आपण मात्र तिच्यासोबत असं काहीतरी करू शकतो की मी तिच्याशी फुगडी खेळू शकते आणि फुगडी खेळता खेळता मात्र मी तिला इतकं फास्ट फिरवेल की ती चक्कर येऊन खाली पडेल. अंशुमन तर आता सुष्मिताची आयडिया ऐकून डोक्याला हात लावतो, पण मलिका तिच्या जवळ येते आणि म्हणते की वाव मस्त आयडिया आहे सुष्मिता, भारी. हे बघ ही मात्र शाळेतील आता गॅदरिंगची आयडिया वाटते, पण यापेक्षा सुद्धा तू मस्त काहीतरी आता शोधून काढू शकते. विचार कर आणखीन नक्की तिला कसा त्रास देता येईल. त्यानंतर आता सुष्मिता विचार करत असते तर इकडे स्वानंदी आपल्या रूममध्ये आहे. समर तिच्याजवळ येतो आणि समर म्हणतो की स्वानंदी मॅडम काय हो झोप लागली होती का. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो झोपच लागली होती, ते पण एकदम शांत. आणि मला का शांत झोप नाही लागणार. तेव्हा समर विचारतो की घरातील सगळ्यांना शांत झोप लागली असेल का. तर स्वानंदी म्हणते की ज्याच्या मनामध्ये गिल्ट नसतो ना तर त्याला तर शांत झोप लागते. त्यावरती समर विचारतो की म्हणजे नक्की काय, मनामध्ये जर गिल्ट असेल तर शांत झोप लागत नसेल का. समर आता म्हणत असतो की हो ना, कारण इतके मोठे गुन्हे करून सुद्धा काही माणसांना झोप लागत नसते, मनामध्ये गिल्ट तर राहतं.
त्यावरती आता स्वानंदी म्हणते की हो, किती काही झालं तरी आता जो गुन्हा आपण केलेला आहे, जी चूक केलेली आहे, त्याचं गिल्ट मात्र आपल्या मनामध्ये राहतच असतं. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर समर म्हणतो की म्हणजे तुम्ही कदाचित आता काकू आणि अंशुमन या दोघांबद्दल बोलतात, कारण त्यांना झोप लागली नसेल का? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की त्यांच्या मनात जर गिल्ट असेल तर कदाचित नसेल लागली त्यांना झोप. आणि आता समोर म्हणतो की कदाचित मात्र त्यांच्यावर जे काही आरोप झाले आहे आणि ते त्यांनी केलेली नसेल म्हणून सुद्धा त्यांना टेन्शन आलं असेल आणि त्यामुळे सुद्धा झोप लागली नसेल. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की बास, कारण आपण फिरून फिरून का त्यांच्याजवळ येतो. समोर म्हणतो की जेव्हापासून मी तुमच्या प्रेमात पडलो तेव्हापासून तुमच्यावर चिडणं फारच अवघड झालेलं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की अरे बापरे, असं व्हायला नको. ज्या माणसावर आपण आता खरंच प्रेम करतो तर त्याच्यावर हक्काने चिडता सुद्धा आलं पाहिजे. आणि तुम्ही माझ्यावर खरंच चिडलेले आहात ना, असं स्वानंदी विचारते. त्यावरती समर म्हणतो की अगदीच नाही, परंतु थोडंसं वाईट मात्र वाटलं आणि थोडंसं वाटलंच. तेव्हा आता लगेच स्वानंदी म्हणते की अरे बापरे, आणि ती सॉरी म्हणते. तर समर म्हणतो की हे बघा, तुम्ही मला सॉरी म्हणू नका, पण माझ्यापेक्षा काकू जास्त हर्ट झालेली आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की मी त्यांची माफी मागितलेली आहे. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा, जेव्हा त्याचं मन दुखावलेलं आहे आणि त्यानंतर मात्र तुम्ही सॉरी म्हणलेले आहेत आणि तिच्या मनात जर आता हे गिल्ट कायम राहत असेल की तुम्ही मात्र तिच्यावर आरोप केले, तर तुमच्या सॉरी म्हणण्याचा काय उपयोग आहे बरं? तुम्ही सुद्धा सॉरी म्हटलात, पण तुमच्या मनात त्यांच्याविषयीचे जे काही हे संशय आहेत ते तसेच आहेत. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, किती काही झालं तरी त्यांच्याविषयी असणारं माझं मत कधीही नाही बदलणार. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा, काकूला बरं वाटावं त्यामुळे मी माझ्या विवेक बुद्धीला मात्र नाही टाळू शकत. मी माझ्या डोक्यामध्ये जे काही त्यांच्याविषयी असणारे थॉट म्हणजे विचार जमा झालेले आहेत तर ते असे पुसून मी नाही टाकू शकत. आणि मला अजून सुद्धा तेच वाटतं का काकूने जे काही आता आजीला किडनॅप केलेलं आहे त्यामागे काकूंचाच हात आहे. मला तर असं वाटलं होतं की त्या अंगठीवरून मी सगळं काही सिद्ध करून दाखवेल. नाही, त्या खूप स्मार्ट आहे, मी नाही सिद्ध करू शकले, पण ठीक आहे, काही हरकत नाही. तर समर म्हणतो की मग आता सोडून द्या तुम्ही तुमचा हट्ट, तुम्ही का तिच्या मागे लागलात? समर म्हणतो की घरातील एक माणूस दुसऱ्या माणसाच्या वाईटावर असेल तर ते शोधून काढायला नको का? त्यावरती आता हे ऐकून समर म्हणतो, आम्ही सगळेजण कशातून गेलेले आहोत हे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांना असं घट्ट धरून उभे आहोत. स्वानंदी म्हणते की हे बघा, मला समजतं, परंतु आता मात्र एक ना एक दिवस मात्र मी तुमच्या समोर नक्की तो पुरावा आणून देईल काकूच्या विरोधात. नक्की काकू कशा दोषी आहेत हे तुम्हाला सांगणारा पुरावा लवकरात लवकर आणून देईलच मी. आणि हे बघा, आजींचं वय बघा, आजींच्या बाबतीमध्ये मात्र आता हे असं काही घडेल हे आपल्या कंट्रोलमध्ये नसेल. हे कोणीतरी करत आहे हे म्हणजे नक्की तुम्हाला सांगायला नको. समोर म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. जर तुम्ही पुरावा आणू शकला नाही तर काकू ह्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे, तुम्हाला मान्य करावं लागेल. चला येतो मी, असे बोलून समोर जायला निघतो. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की एक मिनिट, ते राजवाडे आपलं भांडण तर मिटलं ना? तेव्हा लगेच आता समोर म्हणतो की आपण भांडत होतो. आता स्वानंदी म्हणते की अहो, हा जो काही वाद घालत होतो तो वाद मिटला ना? तेव्हा लगेच आता समोर म्हणतो की हो, मिटलेला आहे. त्यानंतर मात्र स्वानंदी आता त्या वृद्धाश्रमाबद्दल विचारते, कारण आज प्रमिला आजींचा फोन आलेला होता आणि त्यांच्या वृद्धाश्रमामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम आहे, त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे. मग तुम्हाला थोडासा वेळ भेटेल का येण्यासाठी? तेव्हा आता त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे हे सांगते. समोर म्हणतो की ठीक आहे, मी नक्की वेळ काढतो, आपण जाऊयात, आपण नक्की तिकडे जाऊ, मी ऑफिसमधून येतो, तुम्ही घरून इकडे या. तेव्हा समोर आता जायला निघतो तर स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो एक राहिलं होतं. तेव्हा समोर विचारतो की आता काय राहिलेलं आहे? तर स्वानंदी म्हणते की आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हणायचं राहिले आहे. तेव्हा ती आय लव्ह यू असं म्हणते. समोर खूप खुश होतो. समोर सुद्धा आय लव्ह यू टू असं म्हणतो आणि तो मात्र आता खुश होत कामावर निघून जातो. स्वानंदी सुद्धा खूप खूप खुश होत हे सर्व पाहतच. त्यानंतर मात्र आता इकडे ह्या वृद्धाश्रमामध्ये आषाढी कार्यक्रम अगदी छान त्याची सजावट वगैरे केलेली आहे, सगळी तयारी झालेली असते. सुष्मिता, मलिका, अंशुमन आणि आता ही स्वानंदी खूप छान तयार होऊन तेथे आलेले आहेत आणि आता सगळेजण मात्र खूप खुश झालेले आहेत. तर आता प्रमिला आजी विचारते की काय झालं? अगं नंदू, जावे बापू नाही आलेत का? त्यावरती स्वानंदी खुशच म्हणते की ॲक्च्युली मी त्यांना सांगितलेलं आहे आणि ते येणार सुद्धा आहे. त्यावरती प्रमिला आजी म्हणते की हो ना, नक्की, अगं सगळेजण वाट बघतात. तेवढ्यात मात्र आता सगळेजण विचारतात की हो हो हो, कुठे आहे आमचे जावई?
आणि तेवढ्यात मात्र आता समर म्हणतो की मी आलो आहे इकडे. आणि समर रावांना बघून सगळेजण खूप खुश होतात आणि या समर राव, आम्ही सगळेजण तुमची वाटच बघत होतो म्हणून अगदी समरचं स्वागत करतात. आणि त्यानंतर आता पुंडलिक, वरदेव, हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम आणि आता एकमेकांना सगळेजण आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतात. समर सुद्धा सगळ्यांना देतो. त्यानंतर आता पूजा वगैरे होते आणि सगळेजण आरती वगैरे करून आता सगळेजण एकमेकांबरोबर फुगड्या वगैरे खेळत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच ही मल्लिका सुष्मिताला म्हणते की अगं तुला तर माहितीच आहे ना, स्वानंदीला मात्र आता कसा त्रास द्यायचा, तिला चक्कर येऊन खाली पाडायचं, कारण तिला फुगडी आता गोल गोल फिरल्यानंतर त्रास येतो. त्यामुळे तू जा आणि तिच्यासोबत मात्र आता मस्त फुगड्या खेळ. तेव्हा आता सुष्मिता लगेच खुशच म्हणते की हो नक्कीच. तो मल्लिका खुशून हसत असते. तर शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.